सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये T20 सामन्यांचा थरार पाहायला मिळतोय. टीम इंडियासाठी खेळणारे आणि अनेक युवा अनकॅप्ड खेळाडूंनी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 स्पर्धेत धमाका केलाय. आता या स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित झालेत. मुंबई, बडोदा, मध्य प्रदेश आणि दिल्ली या 4 संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. त्यामुळे आता या 4 संघांमध्ये ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. अफगाणिस्तान सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. झिम्बाब्वेने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या T20 सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानवर 4 विकेट्सने थरारक विजय मिळवलाय. झिम्बाब्वेला विजयासाठी 145 धावांचं आव्हान मिळालं होतं. झिम्बाब्वेने हे आव्हान शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेत पूर्ण केले आणि विजय मिळवलाय. झिम्बाब्वेने सिकंदर रजा याच्या नेतृत्वात यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारताविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 ने निर्भीड मालिका विजय मिळवलाय. सलग 2 सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत अभेद्य आघाडी मिळवली होती. पण भारतीय संघाला तिसरा सामना जिंकण्याची पूर्ण संधी होती, कारण अरुंधती रेड्डीचे 4 विकेट्स आणि त्यानंतर स्मृती मानधनाचे शतक या जोरावर भारताने चांगली सुरुवात केली होती. पण अखेरीस संघाला तिसऱ्या वनडेतही पराभव पत्करावा लागलाय. अजित चव्हाण आणि अमीर मेहमूद झफरदानेशची अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर युमुम्बाने प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी तमिळ थलैवाजवर 47-31 असा दणदणीत विजय मिळवलाय. या विजयाने युमुम्बाने तमिळ थलैवाजला बाद होण्याच्या उंबरठ्यावर आणले आणि या विजयासह युमुम्बा संघ 60 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आलाय. भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या 13व्या गेममध्ये विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. पांढऱ्या मोहरांसह खेळणाऱ्या गुकेशने आपला चीनी प्रतिस्पर्धी डिंग लिरेनवर दबाव कायम ठेवला होता. मात्र गतविजेत्या डिंग लिरेनने दबावाखाली चमकदार कामगिरी करीत सामना अनिर्णित ठेवला. दोन्ही खेळाडूंनी 69 चालीनंतर बरोबरी साधली. गुकेश आणि लिरेन आता 13 गेम नंतर 6.5 गुणांसह बरोबरीत आहेत. फुटबॉल चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आता सौदी अरेबियातही फुटबॉलचा महाकुंभ पाहायला मिळणार आहे. FIFA ने सौदी अरेबियाला फुटबॉल विश्वचषक 2034चे यजमानपद दिलंय. याशिवाय 2030च्या FIFA विश्वचषकाचीही घोषणा करण्यात आली. 2030च्या विश्वचषकाचे यजमानपद स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को यांना संयुक्तपणे देण्यात आले. FIFAचे अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो यांनी ही घोषणा केली आहे. ICCने या आठवड्यातील लेटेस्ट कसोटी क्रमवारी जारी केली आहे. या रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांची घसरण झाली असून ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडला मोठा फायदा झालाय. इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला कसोटी फलंदाजी क्रमवारीत 1 स्थानाचा फायदा होऊन तो अव्वल स्थानावर पोहोचलाय, तर भारताचा यशस्वी जयस्वाल 4थ्या स्थानावर कायम आहे आणि रिषभ पंत 3 स्थानांनी घसरून 9व्या स्थानावर आलाय. मात्र दिग्गज विराट कोहलीच्या स्थानात मोठी घसरण दिसून आली आहे. तो 14 वरून थेट 20व्या क्रमांकावर घसरलाय. 11व्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत हरियाणा स्टीलर्स संघाने बंगळूर बुल्स संघावर 37-26 अशी मात केली आहे. या स्पर्धेत हरियाणा स्टीलर्स संघाने आतापर्यंत 18 सामन्यांपैकी 14 सामने जिंकून साखळी गटात गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखत प्ले-ऑफमध्ये आपला प्रवेश निश्चित केलाय आणि मध्यंतराला हरियाणा स्टीलर्सने 15-11 अशी आघाडी मिळवली होती.